तेथे नाम तुझे गावे राम कृष्ण नाम माला राम कृष्ण नाम माला राम कृष्ण नाम माला राम कृष्ण नाम माला गानो भवनिया गला गानो भवनिया गानो गानो भवनिया गला
शाबास वाह हरी 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 तेथे नाम तुझे गाऊ राम कृष्ण नाम मा घालून यागा विश्वास धरू नाम बळकट करू राम कृष्ण नाम माळा घालून यागा तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणांगता राम कृष्ण नाम माळा घालून यागळा विठोबा
प्रथम नमन आणि दुसरे चरण संतांची. इथं जमलेले सगळे संत, मायबाप, लहान थोर, स्त्री पुरुष, टाळकरी, विनेकरी, मृदंग वादक, पेटी मास्टर, भालदार, चोपदार, शेलेकरी, पंचकृषीतून आलेले सगळे वारकरी आणि कीर्तनाला उभारलेले काय बावे. बावे म्हणजे महाराज बर का. हा, बावे म्हणजे भेदावायचे बावे. ती कशासाठी असतात महाराज बर का. कीर्तनकार आला तर कीर्तन ऐकायचं, सांगणारा आला तर ऐकायचं, आणि नाही सांगण्याला आला तर लोकांना सांगायचं. असं म्हणजे भागवतात बोललेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या परिसरातील करडखेडचे कीर्तनकार भंडारकर महाराज, तसेच संत मारुती महाराजाबरोबर पकवाज वाजविलेले भंडारकर मृदंग वादक, नागूरवरून संभाजीराजे मृदंग वादक, हार्मोनिवाले समाधान, असोनिया किंचन जयाची वृत्ती समाधान. हो ही. आणि आता बरेच आहे ते बरं का, फिकरवाला, मंडपवाला. आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्या श्रोते मंडळी, माय माता सगळे आले, ह्यानेच नसले तर का करावं. हो, शोभा देत नाही महाराज. कनेवीन सोपटे कनशे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर रायाचे. हात हात कंस आले ते, आणि पिशाच काय करावं लागेल त्या कंसावाला घेऊन बाबांनो. हो, हे भला मोठा राजवाडा आहे आणि त्याच्यात कोणच राहत नाही. काय करावे गोमटे ओस नगर रायाचे. आता घर मालकानं असा मंडप मारलाय की ह्याच्यात लगीन होण्यासारखं आहे. म्हणजे ज्याचे झालं नाही ते त्याने अंदाज धरायचा, झालंय त्याने गोत्या पावले ते बाबा. ज्यांनी करला लाव ना त्याने करू नका, आम्ही झोला खाल्ला बाबा. हो, जी तांदूळ पल्ल्या पल्ल्या शेवटच्या टायमाला टाळ्या वाजवते ते का मनावर घेऊन. न लगीन झालेले वाजवत नाही ते, लगीन झालेले म्हणते ते हात तशी फसलं रे फसलं. ते लहानपणी शाळा देवळात भरायची, आणि ते देवळात भरायचे असल्यावर गुरुजी लोक ही लक्ष ठेवून शिकवून करणं. पहिलेचे गुरुजी बी तसेच, विद्यार्थी तसेच. वा 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 वा. आताच्या गुरुजीचं सांगून आणि आताच्या कार्ट्यावाचं सांगून बरं का बाबा. पण आपण त्याच्या यादीत म्हणू, इशी सगळ्याला सांगणं आहे. लेकरू गुणानं कोणचं बसत असते होय. लेकरं गप बसणार म्हणजे काय, ती लेकरं झाले काय मग. हो, काय तर कर, कुणाला तर डवच. एका पोरानं तिथं गणपतीची अशी माझ्या डेहरी होती त्या गणपतीला, आणि बसल्या बसल्या सहज बोट घातलं त्या गणपतीच्या बिंबीत. बिंबीत बोट घातल्या घातल्या त्याच्यात बसलेला होता इच्छू. उठो बाब कुमाई. आणि जेव्हा जेव्हा दणका बसला म्हणता करंगुळीला, चालाक होत जरा ती कार्ट. गुरुजींनी म्हणजे का झालंय असा का थय थया करता. गुरुजी लय थंड उन्हाळा होता, एकाच बघून एक दुसऱ्यानं म्हणलं एकानं, अरे बाबा का हाय का नाही कस कसं आहे. नुसतं हातात हलवला. ठोप. आणि मग का बघायचा, एकाच बघून एक
शेनं बोट घातलं म्हणून दुसऱ्यानं घातल्या त्याला बी दणका आय 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 करू लागले की सगळ्या पोरवाचा येडाला, पण एकानं सुद्धा सांगितलं नाही लय म्हणजे दुखला लय म्हणून महाराज. हो असा झोला खाल्ला, गुरुजीला बी बसवना, त्याला बी उकडूच लागलं तर टोपी काढून डोसकं खाजवू लागला होता गुरुजी बी. पहिलेचे गुरुजी टोपी लेवत होते बर का. काय गुरुजी असायचे, वा वा वा. धोती काय असायची अंगावर, काय ती सभ्यपणाचं दर्शन होतं महाराज. हो आता जसं ही पोरं दिसते ते कुठं हाव रे आनंदीला, आणि एक चाळ खिशात आणि ही असा. अरे असं नाही बाबा, हे असं असायला पाहिजे. गुरुजीचं दर्शन महाराज, वा वा वा. आणि गुरुजी शिकवणारे त्यावेळेसचे बी तसेच बर का. पोरवाला शाळा शिकल्यासारखं वाटायचं नाही, पण शिकवून निघायचे महाराज. असे गुरुजी होते त्यावेळेसचे. आणि अशा परिस्थितीत गुरुजीने बी बोट घातलं महाराज, उकुलालं होतं. अरे बापरे म्हणला मूर्खानो, अरे गाडवानो काय करून ठेवला म्हणला इच्छा मध्ये. मग ती तर आहेच की म्हणले. अरे मग ही एवढी आम्हाला आग पडली म्हणायची का? आहा हा हा केल्यावर मलाही वाटलं आपणही जरा थंड करून घ्यावा. हे काय असं नाही बाबांनो. हो तर अशी परिस्थिती असते. आणि संसारिक लोक फसल्यावर टाळ्या वाजवते ते. म्हणून ह्या भानगडीत पडण्यापेक्षा संसारापासून दूर जायला संत शिकवत असतात बर का बाबा. म्हणून कसं असावं, देव पूजून बघावा. देवा पूजोनी पाहिजे, शेता पेरुनी जाईजे, तो शवोनी प्रसाद घेजे, अतिथीचा. पण गुरुजीने मथुर साध्य केलेलं साधन आहे. गुरुजीच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचा जो योग आलेला आहे महाराज. हो लक्ष्मी अक्काने जीवनभर संताच्या सानिध्यात आणि संताच्या सेवेत घातलेला. संताची संगती, संताचे संगती मनोमार्ग गती. लक्ष्मी अक्कानं जीवनभर परमार्थाच्या वाटेवर चलणं, साधू संताचा सवा, साधू संताच्या पोटाला घासभर खाऊ घालणं आणि हंड्याचं काम केलं बरं का. हंडेवाली म्हणून दिंडीत एक प्रथा असते, तुळसवाली, हंडेवाली असे पद असतात. झेंडेवाले, शेलेकरी. जसं आता हे महेश महाराजाचा मामा शेल्याचं काम करतो, जसं शेलार मामा तसं ही शेलेवाला मामा. तसं हंडेवाले म्हणून काम केलं आणि सेवा केली महाराज. आणि त्या सेवेचं फळ त्यांना काय मिळालं?
हरी आला हाता मग कैसी भय चिंता, कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय लक्ष्मी अक्काला या संसाराच्या गाड्यातून पांडुरंगानं जवळ केलं महाराज. हरी आला हाता मग कैची. ज्याने या सामील असते देवा धर्मात, कीर्तनात, भजनात, त्याला पुन्हा ही येरजार त्याची सरली येरधार झाला सफल. व्यापार म्हणजे जन्माला आल्याला सार्थक होत आणि ते लक्ष्मी अक्कानं करून घेतलेलं आहे बाबानं. हो, नाहीतर का सांगायचा एकाचं काही विचारू नका तरा बाबानं. मरताना सुद्धा गुणानं मरत नाही. हो, जाताना सुद्धा गुणानं जात, शेणगा लावूनच जाते ते. पण लक्ष्मी अक्कानं सगळ्याला परमार्थ दाखवून दिला आणि त्या आशीर्वादानं परमार्थ तर चांगल्या पद्धतीनं होतोच होतो, पण संसार सुद्धा त्याच पद्धतीनं होतो महाराज. सगळे लेकर सुसंस्कृत, सुना सुसंस्कृत आणि वडील सुसंस्कृत, सगळे लेकर म्हणजे सुख समाधानानं कशानं राहतात, साधू संतांच्या आशीर्वादानं राहत असतात. आणि तो आशीर्वाद लक्ष्मी अक्कानं घेतलेला आहे. देव हाताला लागला त्यांच्या. हरी आला हाता मग कैची भय चिंता. ही कुणी म्हणतात तुकोबाराया सांगतात, ज्याचं स्मरण आणि ही स्मरण करण्यासाठी ह्याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता, काळ वेळ नाम उच्चारिता, काळ वेळ नाम उच्चारिता, काळ वेळ नाम उच्चारिता, कोटी पक्ष पायी उतरती, कोटी पक्ष पायी उतरती, कोटी पक्ष पायी उतरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. शाबास. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, शाबास रे काळ बाळा. वेळ हा, हा. नाम उच्चारिता नाही, काळ वेळ 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 नाम उच्चारिता नाही. कोणी पक्ष पायी उतरती, कोणी पक्ष हा, हा. पायी वा. उतरती. हरी मुख्य माना, 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 हरी मुख्य माना. कोणी पक्ष पायी उतरती,
लागत नाही बाबा, ह्याला वेळ लागत नाही, सुख लागत नाही, दुःख लागत नाही, कवा बी घ्या आणि कुणी बी घ्या बर का. आणि ही केल्यावर काय होतंय महाराज, हे लक्ष्मीमाक्काच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गुरुजीने ही जी मांद्याळी बोलवलेली आहे, कशासाठी? पुण्य वाढवण्यासाठी महाराज. पुण्य बाजारात वाढत नसतं. उजनीच्या बाजारात उठला एक 150 माझ्यासारखा, 150च्या खवा नादाला लागून आमच्याकडे येते ते 150. महाराज महाराज काय बाबा आपलं कसं आहे बघा. बर कसं आहे तू सांग मला कळ. हो का महाराज 5 एकर शेत माईला दिला बघा. वा वा बर 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 बर. आणि मॅच करत असतो, लोकांचा भरोसा नाही. बर आणि मग तिचं कसं करता रे, उठात ठेवा. काय नाही म्हणला, 2 रोट्या टाकते. आमच्या बायकोला सुद्धा तसलं कालवण करता येत नाही, मी तिकडेच जाऊन जेवतो म्हणून. काय बोला. अरे 25 एकरची मालकीनं तिला 5 एकर शेत दिलाय आणि त्याच्यात आणि तोंड घालतोय जाऊन. म्हणजे ही मग कस का वाटलं आपलं वागणं. वा रे वा, तुझ्यासारखा वाघ जगात त्याला त्याच्याच अवस्थेत सोडून देत असतो. आणि मग दुर्जनम प्रथम वदनम. वा वा. मग ती लोकाला सांगत फिरत, अरे काय बुंबुलाला म्हणतो. भाऊजी लोक मग काय करू लागलायस, तुझ्यात इसा घालीन म्हणल्यावर घाला घाला. मला ज्ञानू महाराज चांगलं, मला ज्ञानू महाराजानं तुला जोड्यानं आणलंय म्हणते ती. असो पण ही असं आहे, ह्या परमार्थाच्या साधनेमध्ये आपल्या अक्कानं काम पक्का केलेलं आहे महाराज. म्हणून ही पक्क झालेलं आहे बर का. संत कृपा झाले कृपा झाली, आपोआप सगळं चालून येते बघा. हो साधू संतांच्या सहवासात असल्यावर. पण संताला मथुर सतिवल्यावर ती सत्यनाश केल्याशिवाय सोडत नाही बर का. हो देव काय बी सोसतो, पण साधू संताला सतिवल्याला सण करत नाही. हो आतापर्यंतचे अनुभव आहेत. अनुभव आले अंगा ते या जगादितसे. असे किती तर अनुभव आहेत महाराज. हो त्याच गणित नाही बर.
मग ही काम कुणाचं असतं? ज्याचं नाव घेतो ना त्याची जिम्मेदारी तुमची सांभाळायची, तुम्हाला सांभाळायची, तुमच्या परिवाराची, तुमच्या घराची, दाराची सगळी परीक्षणे तो ही करतो, म्हणजे स्वतः घेतो. मागे पुढे आपण प्रत्येक कामात जर देवाचं नाव घेऊन पावलेला स्मरण करू लागलो तर ज्याच्या दोघाचं कल्याण होते बर का. लक्ष्मी अक्काचं तर होतेच होते, पण तुमचं बी होते महाराज. हो, परिवाराचं होतंय. इतकी ताकद नामामध्ये आहे. मग कोण म्हणेल सवळं ववळं, सवळं लागत नाही ना ववळं लागत नाही महाराज. जप तप कर्म वावगाची श्रम, हे जप तप 12 बानगडीन करायला गेलो तर घोटाळा होऊन जर बसला. मंत्र चळीत धड थोडाची परी धडची होय वेडा. का झालं? माझ्यासारखा कॉप्या करून पास झालेला इंजिनियर होता येत बर का. आपण बी कॉप्या भादरचा, पण नक्कल करत असताना आता कोण 10वीला चोऱ्या खेळ नसतील त्यांनी आता ज्येष्ठांनी ओळखून चालायचं. आम्ही तर आता शेंगा येचून शेंगा ऐकलेल्या आहेत त्याला. आता भागणं गेल्यावर का कर असो, त्या टायमाचं परिस्थिती असते. आणि इरकल डॅम म्हणून आहे कृष्णा नदीवर कोपलला, त्या डॅमवर काम करत असलेला हा इंजिनियर कुलकर्णी परिवारातला होता, बामनदेवाच्या घरातला होता बर का. डुब्बार कुमार संगत खोट्याची होती, इंग्रजाची संगत होती. लबाड, वागाला एक बोलाला एक, कराला एक तिसरच.
असे खतरनाक होते इंग्रज, कपट कारस्थानी होते. आणि त्या कारस्थानी लोकांच्या सवासात ही गेल्यामुळं बामणाचं असलेलं सुद्धा बिघडलं महाराज. कर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा पोरगा, पण संगत वाईटाची लागली. म्हणून संगत कुणाची असावं, चांगल्याची असावे. आणि करण पवित्र तेजमय जगाला चोर असो, शाहू असो, लबाड असो, गबाळ मारे असो, कसला बी राहू द्या, मांजर असो ना उंदीर राहू, सगळ्याला प्रकाश देणार महाराज. आणि त्याचं पोरग एवढं खाल्ल्या थराला गेलं महाराज की त्या कौरवाच्या नादाला लागलं. आणि त्याचं डोकं इतकं खाल्ल्या थरात गेलं की द्रौपदीला विवस्त्र करायची जी योजना होती ना, ही त्या कर्णाची होती. म्हणून संगत चांगल्याची असावं. कुळ महत्वाचं नाही महाराज, संगत महत्वाची आहे महाराज. हो, म्हणून संगतीने घडे पंगतीचा लाभ. आणि त्या इंजिनियरचं असं झालं, त्या लाल्याच्या नादाला लागलं. गोऱ्या असल्या माणसाने वाईट वाटून घेऊ देऊ का. ती लाले म्हणजे ती खल्ले बोलला, म्या लंडन मधल्या लाल्याचं बोलला. लाल्या नावाचा कोण असेल तर त्याचे हात जोडून पाया पडतो, त्याला म्या म्हणे ना गेला. आणि त्या लाल्यावाने नवरात्र होतं तिकडं. आईचं खूप करतात कर्नाटकमध्ये बाबानं. ह्यानं म्हणला आमच्या घरात नवरत्न है, सॉरी मेरे को मत लेने का, मैं ड्राय दिन पालने वाला हूं. 9 दिन म्हणजे मी 9 दिवस ड्राय म्हणजे पाण्याचे पदार्थ असलेले सुगंधी पदार्थ मी घेत नसता म्हणलं. तरी पण त्या इंग्रज सरकारच्या माणसानं ऐकलं नाही. खाऊन येते खाल्ला, पिऊन येते पेला. आणि मग त्या आजची जी हालत आहे का, लग्न न होऊ लागलेली, तीच हालत तवा होती. कसं तर ह्याला इंजिनियर बनवून बायको मिळाली होती, पडली आजारी, देवीचा कोप झाला महाराज. हो, म्हणून माय मातानो, इथं बसलेल्या सगळ्या ऐकणाऱ्यानो, एक करा, काय करू वाटलं करा ना, ना करा, पण नवरत्न करत जावा. नाही जमलं तर कमीत कमी सुचिरभूत राहत जावा 9 दिवस. नाहीच जमलं तर कमीत कमी आहे म्हणत जावा. एवढं जरी म्हणलो तर बस झालं, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. होय, का होतं मग असं केलं म्हणजे का होतं मग, आणि तसं केलं म्हणजे का होतंय. हो, तसं केलं म्हणजे का होत नाही. मारुती महाराज माळ घाललेली होती आशिवमध्ये. आणि आशिवमध्ये माळ घालल्यावर एक एमफिल झालेली पोरगी आली बाबा. इकडं दिंडेगावकर महाराज बसलेत, रामकृष्ण महाराज, आणि म्हणले घाला महाराज, तुमची हातानं लेवायची त्याची इच्छा आहे, घाला. देलजला बसलेले पलंगावर, तिकडं पाठीमागं रामकिशन मालक. मारुती महाराज माळ घालताना सांगितले, ए बाबा, शेताला जाताना, शेताहून घरला येताना का करत जा, रामकृष्ण हरी म्हणत जा बाबा. हा, जनावराला वैरण टाकताना, गायीची धार काढताना, बर का, रामकृष्ण हरी म्हणायचं. आता हे ती पण धरल नाही तवार माळ्याच्या मळ्यामध्ये म्हणतात. हो, गाणे लावते ते, नाचवीत पिरीते ते, राशा बी तशाच नाचवीत करीत ते, गायवाची धार काढताना बी कॅसेट लावित ते. काय येड्याचा नमुना. ती दूध कसले येत असेल, ती पिकत कसलं असेल, ती पीक खाल्लेले कसले होत असतील. दुनिया बैमान निघल्या म्हणतात का नाही. ही पेरणी करतानाच बैमानी चालू आहे बर का. आणि असो, खूप झाला आईचा. बायको आजारी पडली. त्या सरकारनं ताबडतोब लंडनहून डॉक्टर जे मध्ये बोलवले मुंबईला. जेत आल्याच्या नंतर ह्या पोरीला घेऊन गेलं. सगळे इंजिनियरची टीम पोचली जे मध्ये. त्यानं येऊन काय असा तपासणी करायचा केला, सगळं काय ते चेक केलं. नो प्रॉब्लेम. हो, वाट इज कशाला ते क्या 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 मांजर वरडले करले, आपल्याला कुठलं येत आहे का आहे. हं, केंद्रीय असते ते. आपल्या खेड्यातले एक बोललं तर एक का झालं, एक परदेशी आलं म्हणजे परकी. आणि हॉटेलला त्या तिथं उभारला आणि म्हणला, चहा पिऊला लिहिलं लोक म्हणून प्लीज म्हणल्या
ती गेलं बाबा ते हॉटेलवाला करून ना शिकल्याला. हो त्यानं म्हणला काय हो चुकापची. त्यानं म्हणलं 2 कप चहा दे म्हणल्यावर ह्याला वाटलं कडू मला कपटी म्हणला की हिच्या माईला म्हणला ह्या कडूच्या. तू चुकापची का म्हणला चुकापची. तुझा बाप कपटी तुझी माय कपटी. कोच्या घालून गुळसून त्याचा बुकना केलं. त्या लाल्या रक्त बंबाळ झाला. पुन्हा एक पोरगा आलं लय लिहून शिकलेलं ह्या गुरुजी सारखं एखादा ह्यांच्या पोरासारखं इंजिनियर का चाललाय कळवून बघता तर गुळसू गुळसू मारलेला आहे धोत्र्या त्या लाल्याला. हे ना म्हणला आम्ही उच्च कापचीच मी ऑर्डर केलो 2 कप चहा मागितलो ह्यानं मला गुळसून मारला. दादा 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 हा तू गुरुजीचा पोऱ्या होय हे कडू मला कपटी म्हणला रे. नाही दादा चहा द्या म्हणला. ह्या कडून कवा मागितला चहा म्हणला तू कपटी म्हणला विठोबार कुमार. आता मारुती महाराजासारखं कीर्तन होणार. चालत. आणि झालं कसं त्या इंजिनियरच्या टीमनं सांगून टाकलं. लंडन मधल्या आलेल्या डॉक्टरांनी म्हणले ह्या पोराच्या बायकोला काय सुद्धा झालेला नाही गावाकडे घेऊन जावा लवकरात लवकर नीट होईल. गावाकडे आणलं गुण काय येणार रोजच्या रोज प्रकृती उतरायला चालू झाली महाराज. मग त्या गावात एक लेकुळीन होती आणि काकीच्या घरला झालोट करायला रोज जायचे. आणि टाकलेली परवीला टाकलेली ऑक्टोबरचा महिना धगाटा दुनियाचा सगळं म्हणजे म्हणून पटंगणात टाकलेलं होतं. ह्या तेव्हा गया महिनं बघितले बाबा त्या पोरीकडे म्हणले काकी मला एक कळतंय तुम्हाला सांगते ऐकत असलं तर ऐका नाही तर नका ऐकू महाराज. आणि ताबडतोब काय म्हणतेस ग काय नाही म्हणले. हे का आपल्या ते गंगामाई आहे. बर बर का करते आहे तिच्या अंगात सवारी येते आईच्या. त्या आई अंगात येऊन 2 शब्द सांगते. तिनं म्हणलेला आतापर्यंत खरं झालंय. गरजवानाला अक्कल भारी. लगेच काकीनं म्हणलं घेऊन ये माय माझी सून वाचली तर माझ्या लेकराचा संसार उभारून. जाऊन आणलं गंगामाईला. तिनं आली आणि सांगितले आईचा कोप झालाय आरात बसवा. लगेच तयारी. इंजिनियर बामन देवाच्यात काय म्हणजे मंत्र म्हणणारे कमी नसते. ते पण वकली कशी बसली माहिती आहे का. चांगले बामण आणले आरात बसवला. आव्हान केलं आईला ओम फुका ओ नाही वाजवा वाजवा. ते लग्नातच असल्याने वाटलं हे मंडप आहे बघून. ओम श्री रही किल्ली श्री जगदंबा स्तुती ओंकार स्वरूप गणेश जननी शक्ती भवानी शिव श्रीराम वरदायिनी भक्तवती उत्पत्ती श्री भैरव गुरु दत्त चित्रपाध्य पूज्य शांभवी प्रसाद ध्यायित सर्वाखिली सृष्टी श्री अंबिके जागृत म्हणल्या उच्चार आणि सगळे तत्व आहुती योग्य रीतीनं झाल्यामुळं लगेच आई प्रसन्न झाली. ततस्तु ही इंजिनियर बसविलं होतं पूजाला. आदिनामधीन सणवार कधी नोकरीला लागल्यापासून ह्याला एकादशी दिवशी बी हाणायचंच. हो हो दात 2 पडले होते वडावडी करायला जाऊन त्या बामणाचे. हो 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 विठोबा. परवा एक माणसाच्या म्हणजे नरड्यात काटा अडकलात माशाचा आणि जाग्यावर मेलं महाराज. का सांगायचं आहे का चोरून मासे खायला आले तळ्यावर आणि करायला गेलं एकन होऊन बसलं. आरडलं नळीत का नाही ते मडच न्यावं लागलं म्हणून मासे खात जाऊ नका. मग एक म्हणतेले मासे नाही तर ससे. अरे येड्यानो ससे खाऊ नका
म्हणजे पर्याय मार्ग काढतात. जसं प्रश्नपत्रिकेमध्ये पर्यायी कोणतेही हो ह्याच्या 3-4 पैकी एक सोडवा. मग आता मासे बंद केले महाराजांतर आपण सचे खाऊ. एक भाद्र एकादशी दिवशी स्वस्त असते म्हणून हा आणते ती. तसं नाही महाराज, ही तसं झालेलं होतं बरं का. आणि ह्या देवबापानं म्हणले मागे बाबा माग का मागायचं आहे ते. ह्यानं म्हणला मराठीत मागू का कन्नडमध्ये मागू. ती कन्नड होतं, कोप्पल ही कन्नडमध्ये आहे. आणि मग ह्याला म्हणले देवबापाने मूर्ख, ब्राह्मण कुळामध्ये राहतो आणि कन्नडमध्ये मागतो आणि संस्कृतमध्ये माग म्हणल्यावर ह्याचं संस्कृतच विसरून गेलं. कशामुळं? संगतीने घडे पंगतीचा. बरं कसं का असं ना, मग कसं म्हणू माझं विसरले. असं म्हण मम मम म्हणल्यावर मम म्हणलं. भार्या म्हणजे बायको. भार्या रक्षंती मन म्हणल्यावर ह्याच्या ध्यानातूनच गेलं, ह्याचा ध्यान गेलं ते कोंबड्याच्या टांगड्यावर. आणि रक्षंती म्हणायच्यावाने मम भार्या बक्षंती म्हणलं झालं. मंत्र चळी थोडाची परी धडाची होय होडा होता ते बी जीव बायकोचा निघून गेला. म्हणून जप तप कर्म सोप काय करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे कीर्तन 7 ते 9 आहे बरं का. ही कशासाठी सवय पाडायची आहे? महेश महाराज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पूर्वत त्यांची प्रकृती आपल्या आशीर्वादामध्ये सुधारलेली आहे. आणि ह्याच्या पुढे त्यांचे कीर्तने 7 ते 9 होणार आहेत म्हणून सवय पाडण्यासाठी आणि आपल्या आशीर्वादानं महेश महाराज वाचलेले आहेत. म्हणून आपल्या सगळ्याचे उपकार खरोखरच मारुती महाराजावर आणि सगळ्या परिवारावर आहेत बाबा. ती सवय पाडण्यासाठी परत एकदा या कीर्तनामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं. पिटी वाजवणारे प्रसिद्धीचं माध्यम असलेले आपले माऊली सुद्धा म्हणजे कॅसेट करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये दाखवायचं काम करू लागलेले महाराज. ते आहेतच विश्वकर्माचं कामच आहे करायचं महाराज. तरी पण त्यांना पण आशीर्वाद आणि या सगळ्या मायमाताला आशीर्वाद देऊन आता मधली चाल बोला. Oh
पुंडलिकावर ढोल श्री आनवे हा बोला हो पार शाबाश शाबाश हा हो पार पुंडलिकावर ढोल कीर्तन चांग होया अंग हरिरूप देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ढेलो. कीर्तन एक अशी सिस्टीम आहे बाबा, ही कीर्तन ठेवल्यावर अंग हरिरूप होतं. कुणाकुणाचं होतं, ज्याने करू लागलं ते त्याचं होतं, ज्याच्यासाठी करू लागला त्याचं होतं. आणि आपल्या लक्ष्मी अक्काचं अंग हरिरूप आणि करू लागलेला परिवार हरिरूप, ऐकायला आल्याले हरिरूप. म्हणून कीर्तन पुण्यतिथीला ठेवते ते बाबानो. हो, नाहीतर एक एक कीर्तन ठेवायच्या ऐवजी दुसरंच काहीतरी ठेवते ते आणि घोटाळा होऊन जातो बाबानो. मगाच्या इंजिनियरचा जसा घोळ झाला, मंत्र मनाला गेलं एक आणि होऊन बसलं एक. म्हणून त्या भानगडीत पडण्यापेक्षा गुरुजींनी लय माध्यम गाठलेलं आहे, सोपं काढलेलं आहे, पुण्य वाढवायचं काम आणि सगळ्याचं कल्याण. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कसं काय म्हणचाल तर सगळ्या बाबा गात्या म्हणजे गाणारे, ऐकत्या ऐकणारे आणि माझ्यासारखा महाराज बी सांगणारा सगळ्याला समान असतं हित माप. म्हणून आणि मग म्हणचाल कुणा कुणाला अधिकार आहे, सकळाशी थे हे अधिकार कलियोगी उद्धार. अडाण्यातला अडाणी आहे, मोठ्यातलं मोठं. आणि तेव्हा ती कुशीत बसलेलं बाळ केवढा आहे महाराज, लहानातलं लहान आहे. यारे लहान थोर या ती भलत्या नारीन. हो, सगळे आहेत महाराज या ठिकाणी. संत मारुती महाराजाबरोबर पकवाज वाजवलेले मृदंग वादक आहे ते, आणि त्यांच्या बरोबर इना घेतलेले इनेकरी आहे ते, टाळकरी आहे ते. हो, शिंदे महाराज मारुती महाराजा संघ कार्य केलेले आहे ते सगळेच आहे ते. वामन पकवाज या कुंकड गेला रे. हे बाबाची सगळे टीम आहे महाराज. हो, म्हणून परत एकदा सगळ्याला आशीर्वाद देऊन आणि कीर्तन जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे. या गावातले
असलेले सगळे दोष गुरुजीच्या वतीनं सगळे पळून गेले आणि ही कीर्तन आपल्या लक्ष्मी अक्कासाठी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बैसू खेळू जेवू तेथे नाम तुझे गाऊ, राम कृष्ण नाम माळा घालू गोवो नियागळा. विश्वास ठेवा बर का देवावर, विश्वास ठेवा. नाम बळकट करू राम कृष्ण नाम माळा घालू नियाळ. तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणांगता, राम कृष्ण नाम माळा घालू नियागळा. बोला खरंच केडा भंडारे. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. घालू